कहाणी नागपंचमीची. ऐका नागोबा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला 5-6 सुना होत्या. श्रावणात नागपंचमीसाठी त्या कोणी आजोळी, कोणी पंजोळी, तर कोणी माहेरी गेल्या. सर्वात धाकट्या सुनेला माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा नाराज झाली, पण मनात म्हणाली, माझे सर्व संबंधी नागोबा देव आहेत. नागोबा मला माहेरून न्यावयास येतील. तिच्या मनातील तो दृढ भाव पाहून शेष भगवानास तिची दया आली. ब्राह्मणाचा त्याने वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला. ब्राह्मण विचारात पडला. त्याने आपल्या सुनेला विचारलं. तिनंही माझे मामा आहेत असं सांगितलं. ब्राह्मणानं तिला जाण्यास परवानगी दिली. वेशधारी मामानी तिला आपल्या वारुळात नेले व खरी हकीकत सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बिळात घेऊन गेला. आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका. एके दिवशी नागाची नागिण बाळंत होऊ लागली. तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्यायली. तिची पिल्लं वळवळ करू लागली. हे पाहून ती घाबरून गेली व हातातील दिवा खाली पडला. पिलांच्या शेपट्या भाजल्या. नागिणीला राग आला. तिनं नवऱ्याला सांगितलं. तो म्हणाला, आपण तिला लवकरच सासरी पाठवू. पुढं ती पुन्हा आनंदानं वागू लागली. एके दिवशी त्या मुलीला भरपूर धनसंपत्ती दिली व मनुष्यदेह धारण करून दिला आणि सासरी पोचवली. इकडे नागाची मुलं मोठी झाली. त्यांनी आपल्या तुटक्या शेपटीबद्दल आईला विचारले. तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना राग आला. सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस होता. हिनं पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. ते येत का नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली. मनोभावे पूजा केली व प्रार्थना केली. हे नागोबा देवा, तुमचा जय हो. लांडोबा पुंडोबा हे माझे भाऊ जिथे असतील तिथे खुशाल असू देत, सुखी राहू देत, असं म्हणून नमस्कार केला. नागाच्या मुलांनी हे सर्व पाहिलं. ही आपली मनोभावे पूजा करते, श्रद्धायुक्त अंतकरणाने प्रार्थना करते याची त्यांना जाणीव झाली. त्यांच्या मनातील राग दूर झाला व तिच्याविषयी करुणा निर्माण झाली. पुढं त्या दिवशी ते तिथं राहिले. दूध पाणी ठेवतात. त्यात पहाटेच एक नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले. दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला. तर जसा नागोबा तिला प्रसन्न झाला तसं तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.